आनंदाची आता चरणी जगन्नाथाची. ज्ञानोबर आहे समाधिस्थ झाले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 300 350 वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो, आलाच नाही हो. जात्यात दाणे भरडावे अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली. माती रक्तरंजित झाली. माणसाच्या अर्थ किंकाळ्या गगनाला भिडल्या आणि मुघलांच्या घोड्याखाली महाराष्ट्र दौलत तुडवत राहिली. आया बहिणींची अब्रूची लक्तर वेशीला टांगली. मूर्तीच्या विटंबना झाल्या. धर्म त्राही 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 करू लागला. आणि त्यावेळी विश्वनियंत्यानं खाली डोकावून पाहिला. आपल्या मुकुटातला एक मणी दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडला. तो जगद्गुरु तुकोबरायाच्या रूपाने. इंद्रायणी मोठी भाग्याची. 40 मैल धावली. फक्त 40 मैल. लोणावळ्याला उगम पावली. नेरेला जाऊन भीमेला मिळाली. पण 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या सगळ्या गंगाजीचा मत्सर करतात. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सराहा. माझ्यापेक्षा पुढे गेला की मागच्याच्या मनामध्ये जे कंपायन, जे उद्भावन, जे स्पिरिट, जी स्पंदन तयार होतात त्याला मत्सर असं म्हणावं. यमुनेनं फक्त लल्लाला पाहिलं, नंदलालाला पाहिलं. शरयूनं फक्त रामलल्लाला पाहिलं. माझ्या इंद्रायणी मातेनं 3 धर्मयोद्धे मांडीवर खेळवले, वाढवले, बहरवले आणि शेवटचा निरोप सुद्धा देत राहिली साश्रू नयनांनी. जिच्या डावी मांडीवर खेळवले, ज्यांच्या कर्मयोग इंद्रायणीच्या तटावर फुलला, साधकाचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, आकाशाचं व्यापकपण आणि आईचा पदर ज्यांच्याकडे होता. भगवी पताका आडवी टाकून 700 श्लोकांवर 9000 ओव्या ज्यांनी लिहिल्या आणि जगातले सगळे योगी पुष्ट करण्याचं काम केलं. ती विश्व माऊली ज्ञानोबरा इंद्रायणीनं डाव्या मांडीवर खेळवली. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या. ऐका बरं, 140 लढाया केल्या पण एकही कधी हरला नाही. एका पायावर घोडा वळवणारा या भारतामध्ये एकमेव योद्धा झाला. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या, हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी. ज्यानं वयाच्या 13व्या वर्षी बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहिला. वयाच्या 13व्या वर्षी विद्वानांना भुरळ पडावी असा नखशिकांत नावाचा ग्रंथ लिहिला. हा औरंगजेब या अहमदनगरला मरताना म्हणतो, ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे मेला 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 मेला. बिगर पगडी घालता मेला. आणि राजे शहीद झाल्यावर काही वर्ष, काही महिने हा महाराष्ट्र बिगर नवऱ्याचा, बिगर कुंकवाचा, बिगर मालकाचा, बिगर धन्याचा झुंजत राहिला. हे बळ मनगटात माणसाच्या, मराठ्यांच्या कणाकणात आणि मनामनात भरण्याचं काम ज्यांनी केलं ते छत्रपती संभाजीराजे मध्यभागी खेळवले. आणि डाव्या बाजूला खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट. 4200 अभंग निर्माण केले. त्याचे 28,000 चरण. एका एका अक्षराला पातिव्रत्य भावाप्रमाणे पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय स्पर्शच केला नाही. त्याच्या स्वरूपाशिवाय कशाला स्पर्श केला नाही. आपली वाचा विटाळू दिली नाही. आपला पातिव्रत्य भाव मोडू दिला नाही. भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं. दगडाचे टाळ केले. पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. आणि निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकारामध्ये 15 दिवसात भामचंद्रावर ज्यांनी आणला त्यांचा काल्याच्या प्रसंगातला देवाची शिदोरी आणि आपली शिदोरी एक केल्यानंतर जीवाची झालेली अवस्थेचं वर्णन आजच्या भंगात आहे. विठ्ठल त्याचबरोबर मृदंगाला ज्यांच्या थापे नावगा महाराष्ट्र वेडा व्हावा. गोड व्यक्तिमत्व भागवत महाराज, साळुंके महाराज रात्री मृदंग वाजवला. किती गोड आदरणीय महाराज आहेत. अजून खूप वय कमी. यांचा मृदंग ऐकला आणि मला उद्धव बापू आपेगावकरांची आठवण झाली. ए रात्री साळुंके महाराज सगळ्यांचे मृदंग वादनातून तो सुद्धा पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाता येतं. त्यासाठी काय फार राजकारण करावं, त्यासाठी फार काही करावं असं नाही. जे स्वीकारलंय ते ईश्वराधिष्ठित मानून त्याचा प्रयास करणं तुम्हाला पोहोचता येतं गड्या. काही अडचण नाही.
म्हणून मृदंगाला देव मानलेली माणसं, मृदंगाला श्वास मानलेली माणसं, मृदंगाला ज्ञानोबराय तुकोबराय शोधण्याचा प्रयत्न केला अशी काही माणसं रोज सकाळी उठलं की मला ज्ञानेश्वरीच्या ओव्या कानावर पडायच्या. इतक्या गोड, इतक्या गोड. हे तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वर तुम्हाला सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, अरिस्टॉटल, स्प्रेनो, डर्निन कळेल, पण वारकरी संप्रदाय कळणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. यांना काय फार आकली होते असं काही नाही. ज्ञानोबराने असे धुतलेत यांना ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी आई आहे ना, आपली आई सोडून दुसऱ्याच्या मागे पळालं का दुःख झाल्याशिवाय राहत नाही. ती काहीच देत नाही, ती काहीच देत नाही. आपली आई तरी वेळेला ताण लाडू, भूक लाडू देईल, तुमची तृष्णा भूक भागवेल, तशी माझी माऊली आहे. सकाळी उठलं की आरगडे महाराजांच्या मुखातलं मी आजचं ऐकलं, नंतर त्यांचे संपल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी ते बोलत होते थोडेसे. मिथुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. भगवंत प्रत्येक पिंडात काही ना काही घालतो. साखरे महाराजांचं कीर्तन वेगळं होतं, सानबुवाचं वेगळं होतं, साठे महाराजांचं वेगळं होतं, आष्टेकर बुवांचं वेगळं होतं, शेवळे महाराजांचं वेगळे. प्रत्येक पदार्थाची, कोणताच कीर्तनकार वाईट नाही, प्रत्येक पदार्थाची टेस्ट वेगळी आहे, हे ध्यानात ठेवा. आता ज्याला जे लागतं एका जनार्दनी ऐका. किंवा तुकोबराय म्हणतात आम्ही दुकान मांडले, बरं ओरिजिनल वस्तू आहेत, तुरा तुरा वस्तूशी आमच्याकडे काय म्हणले. ज्ञान एकनाथ महाराजही तेच सांगतात, तुकोबराय तेच सांगतात, आम्ही दुकान मांडण्याचं काम केलं. ज्याला संत सज्जनाने घातले दुकान